चला विद्यार्थी मित्रांनो, आता काही मुलांना 55 नंबरचं पण गणित आलेलं होतं. सोपं आहे अतिशय. बघा आता याच्यामध्ये काय करायचंय. पहिले गणित आपण व्यवस्थित वाचून घेऊया. 800 रुपयावर दर साल 8% दराने 2.5 वर्षांसाठी सरळ व्याज किती होईल? तर याच्यामध्ये आपल्याला 4 पर्याय दिसत आहे. सगळ्यात आधी आपल्याला सरळ व्याजाचं सूत्र माहिती पाहिजे. सूत्राच्या आधी आपण काय करू, आता किमती लिहून घेऊ. याच्यामध्ये मुद्दल, त्याच्यानंतर दर आणि काळ म्हणजे कालावधी आणि सरळ व्याज विचारलेले आहेत आपल्याला. सरळ व्याज लिहून घेते मी सर्व माहिती तुमच्यासाठी. तर बघा आता मुद्दल किती आहे 800 रुपये, त्याच्यानंतर दर किती आहे 8% आणि कालावधी किती आहे 2.5 वर्ष. आता 2.5 वर्ष तुम्ही 2.5 असं पण लिहू शकता, पण माझ्या तरी मते असं लिहिण्यापेक्षा मुलांना ही सोपी पद्धत जाईल. आता बघायला गेले तर हा पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे, म्हणून आपण याचं रूपांतर अपूर्णांकात करून घेऊ. 2 दुणे 4, 4 आणि 5, 5/2. ओके, याचं रूपांतर आपण असं करून घेतलं. आता आपल्याला सरळ व्याजाचं सूत्र माहिती आहे. काय आहे सरळ व्याजाचं सूत्र? सिंपल इंटरेस्ट. काय आहे? मुद्दक म्हणजे हेच इथलं मुद्दल गुणिले दर गुणिले काळ. वास्तविक आपल्याला परीक्षेच्या वेळी सूत्र लिहिण्याची गरज नाही, कारण की तुमची तेवढी प्रॅक्टिस झालेली पाहिजे. ओके, आणि अपॉन 100. आता बघा मुद्दल किती आहे 800 रुपये आहे, दर किती आहे 8%. आता टक्के म्हणजे हे खाली 100 येणारच आहेत, ते त्याच असतात ते. त्याच्यानंतर आपला काळ होता 2.5 वर्ष, तर आपण त्याचं रूपांतर करून घेतलंय अपूर्णांकात आणि अपॉन 100. ओके, तर आता काय होईल, पहिले 0 कट करा म्हणजे अतिसंक्षिप्त रूप द्यायला आपल्याला मदत होते. त्यानंतर ह्या 2 आणि ह्या 8ला भाग जातो. ओके, बे 2 4, बे 2 4, 2 चौक 8 म्हणजे इथं 4 आला. त्याच्यानंतर काय करायचं 4 पंचे 20 आणि हा गुणिले 8. ओके, आता काय करायचं यांचं गुणाकार. 8 दुणे 16 आणि हा 0 जसाच्या तसा आला. म्हणजे आपल्याला सिंपल इंटरेस्ट म्हणजे सरळ व्याज आपल्याला किती मिळालं 160 रुपये. तर याचं योग्य पर्याय म्हणजे सी. ओके.